मागील वर्षापासून आध्यात्मिक शिबिर भरवत आहोत आणि मागील वर्षामध्ये आपण शिबिर भरवलं होतं आणि या शाळेमध्येच कोल्हापूर चर्च काउन्सिलच्या माध्यमातून आणि एस्तर पॅटर्न हायस्कूल या दोघांच्या माध्यमातून आपणाला या ठिकाणी प्रत्येक वेळी या ठिकाणी सर्व सहकार्य असतं आणि याबद्दल देवाला धन्यवाद आणि सर्वांचे मनापासून आभार. आणि यावेळेस आपण या ठिकाणी एकत्रित अशासाठी जमलो आहोत की मागील वर्षी मी सरांना सांगितलं की आपल्या शाळेसाठी ज्याप्रमाणे इंग्लिश मिडियममध्ये खेळाचं साहित्य असते त्या प्रमाणात आपण आपल्या शाळेला आम्ही प्रभूप्रकाश प्रार्थना ग्रुपतर्फे आम्ही देत आहोत. आणि मग मागील वर्षी त्यांना मी माईकवरून वचन दिलेलं होतं, त्याची पूर्तता आज आपण करत आहोत. आणि खरोखर देवानं देखील यासाठी सहाय्य केलं. प्रभूप्रकाश प्रार्थना ग्रुपतर्फे बऱ्याच जणांनी त्यासाठी दान म्हणा किंवा त्यासाठी प्रत्यक्ष सहकार्य केलं. जास्ती सहकार्य आपल्या डॉक्टर ज्योती जगताप अमेरिकेमध्ये आहेत आणि त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रत्येक वर्षी या ठिकाणी आपल्याला सहकार्य करतात. आणि या ठिकाणी हे जे साहित्य दिलेलं आहे ते त्यांच्याकडून आहे आणि प्रभूप्रकाश ग्रुपतर्फे आपण त्याचं वितरण करत आहोत शाळेसाठी. आणि खरोखर आपण सर्वजण या ठिकाणी आलात याबद्दलसुद्धा आपल्या सर्वांचे मनापासून आभार. यावेळेस सुरुवातीची प्रार्थना होईल आणि सुरुवातीची प्रार्थना आपल्यामध्ये सोनाली सदनकर आहेत, त्या प्रार्थना करतील आणि त्यानंतर एक उपासना संगीत गीत नंबर 33 आपण गाऊया आणि मग पुढे. धन्यवाद करत आहे परमेश्वर पिता. धन्यवाद ईश्वराजा सुंदर वेळेसाठी पवित्र पिता, आम्ही तुमचे आभार मानतो. परमेश्वर पिता, सकाळपासून आतापर्यंत उत्तमरित्या तुम्ही आम्हाला सांभाळत आणि परमेश्वर पिता संध्याकाळच्या वेळी या लहानशा उद्घाटन सोहळ्यामध्ये प्रभू तुम्ही आम्हाला एकत्रित केले. उपासना संगीत गीत नंबर 33 ईश्वराची दया किती हे आपण गाऊया. ईश्वराची दया किती तांगतीचा लागेना, न्याय तरी त्याची प्रीती सिंधुएवढी जाणा. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी भार. सर्व कष्टी सर्व दुःखी ओझियानी कण्हती, ऐकू जाते दिव्य लोकी प्रिया सुख फार. येशूपाशी राहताना हर्ष वाटतो अपार. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी भार. यावेळेस आपण स्तोत्र एक ऐकूया. 100वा स्तोत्र आमच्यामध्ये नीता रणबिसे आहे आणि त्या स्तोत्र वाचतील. स्तोत्र 100. अध्यापक आपल्यामध्ये धनंजय सर उपस्थित आहेत आणि ते त्यांचं मनोगत व्यक्त करतील. सर्वात प्रथम आपण परमेश्वराचा आभार मानलं पाहिजे, कारण की हा सुंदर दिवस आपल्यासाठी हा नियोजित केला. मागा म्हणजे मिळेल असं म्हटलं जातं आणि खरोखरच ज्या गोष्टी प्रायमरीसाठी आम्हाला उपयोगी असतात त्या खरंच गोष्टी आम्हाला आल्या. शाळेत जसं मी आलो आहे तसं ह्या नेहमी मिळत गेल्यात. गेल्या वर्षी प्रार्थना होती आणि माझी भेट झाली, तर अशी चर्चा काय शाळेसाठी किंवा काय, मग त्यांना सांगितलं, यादीच दिली होती ॲक्च्युली मोठी, तरी हळूहळू त्यातल्या गोष्टी पूर्ण होत आहेत. आणि खरंच त्यांचं मी आभार मानतो की गेल्या वर्षी जी गोष्ट तिने सांगितली होती, माईकवरून अनाऊन्स केली होती की मी शाळेसाठी जे काही वस्तू लागणार आहेत ते तुम्हाला आम्ही देतो, आणि या सर्व गोष्टी यांनी पूर्ण केल्या. खरंच यांचं अभिनंदन करायला पाहिजे आणि आभार. आणि यांचं नाव त्याच्यापेक्षा मोठं नाव आहे ते तुमच्या ग्रुपचं, प्रभूप्रकाश प्रार्थना ग्रुप. जो तुमचा ग्रुप आहे ह्या सर्वांच्या सपोर्टमुळे ह्या सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित झालेल्या आहेत. पुन्हा एकदा शाळेकडून मी आभार मानतो. आणि ह्या सुंदर समयी आपल्यामध्ये आमच्या कोल्हापूर चर्च काउन्सिल संस्थेचे प्रॉपर्टी चेअरमन बिजापूर साहेब उपस्थित आहेत. त्याचबरोबर
आमच्या कोल्हापूर चर्च काउन्सिल संस्थेचे शिक्षण समिती चेअरमन धनवडे साहेबसुद्धा उपस्थित आहेत आणि एस्टर पॅटर्न हायस्कूलच्या मुख्याध्यापिका कदम मॅडम ह्या सर्व जण उपस्थित राहिलेत याबद्दल मी आभार मानतो. आणि तुम्ही सर्वांचंच खरं म्हणजे आभार आहे, कारण सर्वांनी तुमची सर्वांची साथ आहे म्हणून ह्या सर्व गोष्टी घडत आहेत. थँक्यू. चेअरमन आपल्यामध्ये डॅनियल धनवडे सर उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मी अचानकच फोन केला, आजच केला आणि मग त्यांनी या ठिकाणी येतो म्हणून सांगितलं आणि आज ते आपलं मनोगत व्यक्त केलं. देवबापाचे नावाचे गौरव असो. आपण सर्वजण देवाने निवडलेले लोक आहोत, वेचलेले लोक आहोत. गेले 2 दिवस आपण देवाच्या वचनामध्ये, प्रार्थनेमध्ये, गीतामध्ये आहात आणि तो जो फ्रेशपणा किंवा जो काही आनंद तुमच्या चेहऱ्यावरती दिसतो आणि तुमच्यासोबत काही काळ घालवण्याची संधी आम्हाला मिळते, हे पण आम्ही आमचं भाग्य समजतो. खरोखरच तुमचा जो ग्रुप आहे प्रभू प्रकाश प्रार्थना ग्रुप, हा खरोखरच चांगलं काम करतो आणि शाळेसाठी तर मदत करतो. मला वाटते की यापूर्वी देखील आपण विद्यार्थ्यांना आयडेंटिटी कार्ड दिलेत, स्पोर्ट्स किट दिलेत, आता हा सर्व मोठी भेट दिलेली आहे. हे एक आपण सामाजिक बांधिलकी हा भावना आपल्यामध्ये आहे, त्या अनुषंगानं आपण हे केलेलं आहे. यासाठी प्रॉपर्टी कमिटी चेअरमन आहेतच इथे, तरी देखील थोडंसं पुढे जाऊन मी म्हणतो की आपल्या ग्रुपसाठी ज्या वेळेस कोल्हापूर चर्च काउन्सिलकडून काही अपेक्षा असेल, काय असेल, अगदी आपल्यासाठी कोल्हापूर चर्च काउन्सिलचे दरवाजे खुले आहेत. आपण यावर प्रॉपर्टी कमिटी चेअरमन आहे, सेक्रेटरी साहेब आहेत, त्यांना भेटावं. ते आपल्यासाठी नेहमी कोऑपरेशन करतील. आपल्या सर्वांना आणि आपल्या सर्वांच्या कार्याला मी शुभेच्छा देतो. आणखीन हे मी 2 शब्द संपवतो. बापाला धन्यवाद. शाळा म्हटली की खूप गरजा असतात, कारण मी सुद्धा एक शिक्षिका होते, रिटायर्ड आहे आता. आणि खरोखर शाळेचं सर्वांगीण प्रगती ही महत्त्वाची असते. नुसतं पुस्तकी ज्ञान नाही, तर इतरही गोष्टी आहेत, स्पोर्ट्स आहेत, इतर स्पर्धा आहेत, वक्तृत्व स्पर्धा आहेत, गीत, बरीच गोष्टी शिकवण्यासारख्या असतात. आणि त्यासाठी हळूहळू आपल्या ह्या एस्तर पॅटर्नमध्ये अनेक उत्तम गोष्टींच्या भांडार देवबापाने उघडावं आणि भरपूर गोष्टी पुरवाव्या. आणि जशी ही आत्ताशी अगदी एक छोटीशी सुरुवात आहे, परंतु देव देणार आहे आणि खूप मोठी वाढ करेल. मॅडमनी सकाळी सांगितलं की विद्यार्थ्यांची गरज आहे आणि प्रार्थना करूयात आपण की इथं जागा पुरणार नाही एवढे विद्यार्थी येतील आणि खरोखर फार सुंदर रीतीनं हे कार्य होईल. कारण देवबाप पाहतो आणि त्याचं कार्य कधीच थांबत नाही, कधीच बंद पडत नाही. आणि तशा रीतीने हे काम चालू राहील, वाढत जाईल आणि एक मोठा वृक्ष त्याचा नक्कीच तयार होणार आहे. जेव्हा खारीचा वाटा घेऊन पुढं जातो तर एक मोठा सेतू तयार होतो, नाही का? तर तसं होणार आहे आणि आम्ही प्रार्थनेमध्ये राहू. आपल्याबरोबर आम्ही आहोत. केव्हाही काय असेल राजू तात्याला सांगा, आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत आणि देवबाप आपल्या गरजा पूर्ण करेल. नक्कीच. देवबापाला धन्यवाद. थँक्यू आंटी. कोल्हापूर चर्च काउन्सिलचे प्रॉपर्टी चेअरमन आपल्यामध्ये उपस्थित आहेत. ज्यावेळी कोणतंही काम मी या ठिकाणी करत असतो, शाळेमध्ये म्हणा किंवा इतरत्र भजनासाठी म्हणा, प्रत्येक गोष्टीसाठी अगदी जसा बापाचा आधार असतो त्याप्रमाणे पप्पूदादा कायम उभे राहिलेले आहेत माझ्यासाठी. त्यांनी एक प्रभूप्रकाश भजनी मंडळासाठी उत्तमातले उत्तम हार्मोनियम दिलेले आहे आणि हे दिले म्हणून मी त्यांचं कौतुक करत नाही, परंतु अगदी कुठल्याही क्षणी मी जर फोन केला, मला प्याऱ्या म्हणतात ते, प्याऱ्या काय पाहिजे तुला, म्हणजे इथनं सुरुवात असते त्यांची. आणि खरोखर मी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि यावेळेस त्यांना विनंती करतो की आभार प्रदर्शन त्यांनी करू. परमेश्वराचं मी आभार मानतो की मला वाटते 5 वर्ष झाली कोविडच्या काळात राजून आमच्या प्रार्थना ग्रुप चालू केला. कारण कोविडच्या काळात बाहेर जायला मिळत नव्हतं आणि त्या काळामध्ये राजूनं प्रार्थना ग्रुप चालू केला आणि तो आज तगायत आहे. म्हणजे परमेश्वर किती महान आहे याचा अनुभव आपल्याला रोज आणि रोज मिळतो. म्हणजे रोजच प्रार्थना होते आणि तुम्ही रोजच सगळेजण जॉईन होता. त्याबद्दल परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देतो. राजू माझा लहानपणीचा मित्र आहे. तसं आम्ही या पारंब्याला पण लोंबकळलो. एक झाड नाही कुठलंही त्यावर आम्ही चढलेलो नाही असं काउन्सिलवर. आणि निश्चितच आम्हाला या जागेबद्दल प्रेम आहे.
शाळा तर आहेच, कारण ही मुलींची शाळा होती आणि आम्ही आउटस्टँडिंग विद्यार्थी होतो. मुलं असल्यामुळं आम्हाला इथं प्रवेश नव्हता म्हणून मी म्हणतो आउटस्टँडिंग विद्यार्थी. आणि ह्या परिसरामध्ये हॉस्टेल आहे आमचं. या ठिकाणी मुलींचं हॉस्टेल चालवतो आम्ही. मिशनऱ्यांनी सुरू केलेलं एक चांगलं उदाहरण ह्यातनं पुष्कळ माता आमच्या शिकून गेल्या. माझी स्वतःची आजी, आईंची आई शिकून गेली. ती 93 वर्षाची होऊन वारली. तिला वारून आता 10 वर्ष झाले. म्हणजे जवळ 103 वर्षापासून आपलं मी सांगतोय तर ते माझी आजी इथं शिकलेली आहे, तर तेव्हापासूनचं ते हॉस्टेल आहे. तर हे हॉस्टेल सांभाळत कालांतराने मिशनरी गेल्यानंतर हा सगळा डोलारा सांभाळायचा कसा यासाठी निश्चितच तारेवरची कसरत संस्थेची होत होती. तर परमेश्वर मार्गच होतं. राजूसारखे आमचे मित्र पुढे येतात आणि अशा गोष्टी ज्या गोष्टी लागतात ते पुढं द्यायला तयार असतात. खरोखर मी परमेश्वराचा आभार मानतो आणि मी आपल्याला एक आव्हान करतो की आमच्या इथं मुलींचं हॉस्टेल आहे या ठिकाणी आणि ह्या मुलींचं हॉस्टेल तुम्ही बघू शकता जाऊन. त्यांच्या सुविधा पण आपण करतो आणि आम्ही फी जवळपास आकारतच नाही त्यामुळं अशा जर गरजू कोण असतील, विद्यार्थी असतील, काय असतील तर तुम्ही निश्चित पाठवा आणि त्यांची शिक्षणाची सोय आपण करू, त्यांना पायावर उभा करू. आणि जो शिक्षणाचा वारसा आपल्याला दिलेला आहे तसं बघायला गेलं तर एस्थर पॅटर्नचा वारसा भारताच्या इतिहासात नोंदवून ठेवलेला आहे की इथली डॉक्टर आपली कोण झाली? आनंदीबाई जोशी. आनंदीबाई जोशी आपल्या पहिल्या डॉक्टर आपले हा अभिमान आहे आपल्याला. त्यामुळे तिथं बोर्ड पण लिहिलं आनंदीबाई जोशींचं दवाखाना त्यांनी हे केलं म्हणून. डॉक्टरची शिक्षण त्यांनी इथनं घेतलं त्या विद्यार्थीने आमच्या. कोल्हापूर चर्च काउन्सिलमध्ये जवळजवळ 10 हायस्कूल्स आहेत. 10 हायस्कूलपैकी हे एक हायस्कूल आम्ही चालवतो. प्रत्येक हायस्कूलच्या मिशनऱ्यांच्या काळात बांधल्या असल्यामुळे थोडी डागडुजी करायला लागते. निश्चितच गेल्या वेळेस पण राजूच्या कार्यक्रमाला मी हजर होतो. त्यानं सुंदर असा कॅम्प पण घेतला होता गेल्या वेळेस. मेडिकल कॅम्प पण घेतला होता. आणि निश्चितच ह्या क्षेत्रामध्ये तसं बघायला गेलं तर आम्हाला राजूचा अभिमान वाटतो एवढ्यासाठीच की करण्याची काहीतरी वृत्ती पाहिजे तर सगळं परमेश्वर पुरवतो. पैसाच सर्व गोष्टी करत नाही. एक इच्छा पाहिजे आणि इच्छाने प्रगतीशील होत असताना ह्या गोष्टी परमेश्वर त्याला पुरवतो. आमचा निश्चित विश्वास आहे त्याच्या पुढील वाटचाली जीवनात सगळ्या ह्याच्यात मी परमेश्वराकडे आभार मानतो आणि त्याला विनवतो की त्याच्या सर्व इच्छाकांक्षा ख्रिस्त येशूच्या नावात पूर्ण कर. आणि आपल्या सर्वांचेही आभार मानतो की आपण वेळ काढून आला. माझा मित्र सॅमसन तो पण आला आहे. आम्ही लहानपणापासून एकत्र क्वायरमध्ये, वायल्डरच्या क्वायरमध्ये, आता तो बारामतीला गेला. तर आम्ही लहानपणापासून आम्ही क्वायर करत होतो. त्यामुळं आमच्या आठवणी खूप ह्याच्यामध्ये आहेत, मनामध्ये येतात. बघितल्यानंतर जुन्या गोष्टी खूप आठवतात या ठिकाणी. आणि परमेश्वराचा मी आभार मानतो या ठिकाणी एवढ्यासाठीच की हे सगळं वस्तू आहे परमेश्वरांनी जी दिलेलं आहे हे टिकवण्यासाठी कोल्हापूर चर्च काउन्सिलला धैर्य, सामर्थ्य आणि आशीर्वाद द्यावा. आपल्या प्रार्थनेमध्ये संस्थेसाठी आठवण ठेवा. ज्या जर आपल्याला काही वाटत असेल, कुठली गरज आहे, कुठलं तर काय असेल त्यावेळेस आता चेअरमन साहेबांनी सांगितलंच की तुम्ही सांगा, तर तशी निश्चितच कोल्हापूर चर्च काउन्सिल आपल्याला मदत करेल. राजूसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवू आपण सर्वजण. निश्चितच कौतुकास पात्र आहे आणि परमेश्वर तुला आशीर्वाद दे. धन्यवाद. थँक्यू. सॉरी, मी उभारले आभार मानण्यासाठी आणि तेच राहील. आभार मी आपल्या सर्वांचं मानतो एवढ्यासाठी की आपण वेळ काढून आलेला आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी ज्यांनी देणगी दिली त्यांचंसुद्धा मी आभार मानतो. कारण देणाऱ्याला परमेश्वर भरभरून देतो असं आपल्या वचनात सांगतं. खरं देण्याचीसुद्धा आपली इच्छा असली पाहिजे. त्यांनी इच्छा प्रगट केली. त्यासाठी कोणतरी मध्यस्थी लागतो. आमच्या राजू मध्यस्थीला राहिले आणि त्यांचं मी विशेष आभार मानतो. आपल्या सर्वांचा आभार मानतो. तसेच शाळेचे मुख्याध्यापक, एज्युकेशन चेअरमन आणि बाकीचे जे सर्व आपण आपल्या सर्वांचा आभार मानून संस्थेतर्फे मी आपला आभार मानतो. धन्यवाद. रेव्हरंड सिस्टर कुसुम फुलगावकर आंटी, पालखी आंटी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. पुण्यावरून आलेल्या आहेत त्या आणि त्यांच्या बहीणसुद्धा आहेत. त्यांच्या बहिणीची मुलगी आहे, मुलगासुद्धा आलेले आहेत या ठिकाणी आणि त्या प्रार्थना करतील ह्याच्यासाठी. आणि त्यानंतर आपण प्रभूची प्रार्थना म्हणून आशीर्वाद देखील सिस्टर देतील आणि मग आपली इथे समाप्त. प्रार्थना करूया. सर्व समर्थ, थोर आणि कृपाळू आमच्या जिवंत परमेश्वर बापा, मनापासून आम्ही तुझे आभार मानतो आणि स्तुती करतो, कारण तू आमचा चांगला देव आहेस.
आम्हाला ज्या गोष्टी हव्या त्या मागण्यापूर्वीच तुला ठाऊक असतात आणि तू सांगतो की मागा म्हणजे तुम्हास मिळेल. होय प्रभुदेव बाप्पा, आणि आकाश कपाटे उघडून तू आमच्या गरजा पुरवतोस, त्याबद्दल आम्ही मनापासून तुझे आभार मानतो. एस्टर पॅटर्न स्कूलबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. मोठी परंपरा आहे आणि आत्तापर्यंत या शाळेचा तू सांभाळ प्रतिपाळ केलेला आहे आणि प्रभुदेव बाप्पा, तू अजूनही या ठिकाणी आमच्यामध्ये उपस्थित आहेस. तुझी दृष्टी या शाळेकडे आहे, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो बाप्पा. आणि आम्ही यावेळेला मागतो प्रभू, शाळेची चांगली भरभराट होऊ दे. या सर्व प्रतिकूल परिस्थितीमधून जात असताना देव बाप्पा, तुझा उत्तम पुरवठा शाळेसाठी कर. आर्थिक पुरवठा, विद्यार्थ्यांचा पुरवठा, शिक्षकांचा पुरवठा आणि प्रभुदेव बाप्पा, उत्तम असं मार्गदर्शन देणारे लोक या शाळेसाठी जे तू उभे केलेले आहेत त्यांना देखील तू आशीर्वादित कर. आणि होय प्रभुदेव बाप्पा, होऊ दे की जेणेकरून कोल्हापूर परिसरामध्ये एस्तर पॅटर्न स्कूलचा प्रभुदेव बाप्पा दबदबा निर्माण व्हावा आणि अनेकांचे लक्ष याकडे लागावं, असं होऊ दे बाप्पा. आणि त्यावेळेला प्रभू, आम्हाला हा छोटासा प्रभुदेव बाप्पा प्रसंग तू दिला, छोटीशी देणगी आमच्याकडून या शाळेसाठी देण्याकरिता प्रभू, आमच्या बहिणीला ज्योती, डॉक्टर ज्योती यांना प्रभू तू मार्गदर्शन केलं आणि त्यांनी प्रभू मोठ्या प्रेमाने, कळवळ्याने लेकरांसाठी आपला हात पुढं केला. आणि प्रभुदेव बाप्पा, हे जे काही खेळण्या लेकरांसाठी दिलेल्या आहेत प्रभू, तुला धन्यवाद देते. प्रत्येक खेळणीला तू स्पर्श कर बापा देव बापा. आणि लेकरं ज्या वेळेला या खेळण्यामध्ये असतील त्यावेळेला प्रभू, त्यांना तू तुझ्यापासून प्राप्त होणारा जो स्वर्गीय आनंद आहे तो लाभू दे. आणि देव बापा, त्याद्वारा या सर्व लेकरांचा आनंद, शिक्षकांचा आनंद आणि संस्था चालकांचा आनंद देखील तू परिपूर्ण कर, अशी विनंती करते. हा सर्व परिसर तुझ्या पवित्र हाताच्या स्पर्शाने देव बापा पवित्र करून याचा भरभराट आणि वाढ होण्यासाठी तुझी महान कृपा उतरून येऊ दे, अशी विनंती करते. सर्व शिक्षक वर्गांना, मुख्याध्यापक वर्गांना प्रभू आम्ही तुझ्या हातात देतो. आणि प्रभू देव बापा, उत्तम ज्ञान, सेवेची महान वृत्ती आणि या सगळ्याच्या द्वारा प्रभू देव बाप्पा तुझं नाव गौरविलं जावं प्रभू, असं तू होऊ दे, अशी विनंती करते. राजूदादासाठी पुन्हा धन्यवाद देते प्रभू. खरोखर तू ज्याला निवडतोस त्याला तू चालवतोस आणि त्यांच्या गरजा देखील पुरवतोस. हा अनुभव आम्ही अनेक दिवसांपासून घेत आहोत आणि म्हणून प्रभू, ह्या भावाला आम्ही तुझ्या पवित्र हातात देतो आणि देव बाप्पा त्यांचा उपयोग महान रीतीने तुझ्या सेवा कार्यासाठी तू करून घे, अशी विनंती करते. प्रभू, प्रकाश ग्रुपमधल्या सर्व लहान थोर बंधू भगिनींना आशीर्वाद दे. सेवा मनोभावे करत असताना प्रभू या ग्रुपद्वारा तू गौरविला जा आणि तुझं नाव उंचावलं जाऊ दे, असं मागणं. जे काही राहिलं असेल प्रभू मागायचं ते देखील पुरवठा करणारा तू बाप आहेस, या विश्वासाने आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावाने मागते, म्हणून तो ऐक. आमेन आमेन. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती, तुमची अंतःकरणे आणि तुमचे विचार देवाच्या आणि त्याचा एकुलता एक प्रियपुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि भयात राखो. आणि सर्व समर्थ देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याचा आशीर्वाद आपणा सर्वांसह, विशेष करून शाळा, शाळेशी संबंधित सर्व लोक, शिक्षक, विद्यार्थी, चालक आणि हा सर्व परिसर या सगळ्यांच्यासह प्रभू प्रकाश ग्रुपसह आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन आमेन. थँक्यू. 1-2 मिनटं.